पुढचा जो इडियम आहे तो फिल्म्समध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो, तो म्हणजे कुठला तर पैसा बोलता आहे. म्हणजेच काय की पैसा बोलतो एखाद्या माणसासाठी. समजा तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल, तुमच्याकडे काही कमीपणा असेल, तुम्ही काळे असाल, जाडे असाल, पातळ असाल, कशीही असाल, परंतु जर तुमच्याकडे पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, ऐश्वर्य असं जर असेल तर तुम्हाला त्या गोष्टीची कमी भासू देत नाहीत लोक, किंवा तुमच्याकडे ती गोष्ट नाही असं वाटू देत नाहीत लोक. कारण का पैसा तुमच्याकडे असतो आणि पैसा सर्वस्व असतं असं बरेच लोकांना वाटतं. सो मग असं म्हणण्यासाठी पैसा बोलत आहे, किंवा पैशाने काही पण घेतलं जाऊ शकतं, पैशाने काही पण आपण विकत घेऊ शकतो, पैशाने आनंद मिळतो का, असं तसं नाही की पैशाने काही पण विकत घेता येतं, मग आनंद विकत घेता येतो असं तसं काही काही जे म्हणतात. मग त्यासाठी पैसा बोलत आहे असं म्हणतो. मग पैसा बोलत आहे इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो मनी मेक्स द मेअर गो. आता मनी मेक्स द मेअर गो त्याचं कारण म्हणजे लिटरल मिनिंग कसं आहे की ज्यावेळेस आपण रिक्षा करत असतो, जर पैसे जर दिले तर रिक्षा चालू होईल जसं म्हणतो, तसं मग टांगा जे असतो समजा, ज्याच्या माध्यमातून आपण आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग केलं जायचं, रिक्षा म्हणून त्याला वापरलं जायचं, टांगा असू दे, घोडागाडी असू दे, किंवा आज पण बरेच जागी हे केलं जातं की एखादं बैल जुंपलेलं असतं, किंवा एखादं टांगा असतो बघा, टांगा पटली घोडे फरार असं जसं म्हणतो का. मग टांगा जो असतो का, टांगाला आपण समजा घोडे किंवा घोडी आपण हे केलेलं असतं समजा, जुंपलेलं असतं समजा, जे इन ऑर्डर टू कॅरी, म्हणजे त्यांना ते खेचण्यासाठी. मग जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत ती जी आहे ती घोडा किंवा घोडी जी असेल ती तोपर्यंत जागेवरून हलणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही पैसे द्या, आम्ही तुम्हाला जिथं सोडायचं तिथे सोडू, असं या कॉन्टेक्स्टमध्ये तो इडियम आहे. त्याचं काय आपण ज्याला काय म्हणतो, मनी मेक्स द मेअर गो. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पैसा बोलत आहे, किंवा पैशाने कुठलीही गोष्ट साध्य केली जाऊ शकते.